नमस्कार, मी जुई आणि माझ्याबरोबर तुम्ही ब्लॅक ग्रेव्हीतलं चिकन कसं बनवायचं आहे ते बघता आहात. छानपैकी मस्त असं भाजी भाकरीबरोबर आडवा हात मारून आणि खायचं आणि नंतर मस्तपैकी ताणून द्यायची रविवारी. अशा प्रकारचं चिकन कसं बनवायचं आहे ते बघूया. तो आइए हम देखते हैं. मस्त बेस्ट से अपन थोड़ा सा नारियल का टुकड़ा और 2 प्याज भुनने को डालेंगे. एक खोबऱ्याचा तुकडा आहे, जरा बेतानी ज्याला त्याला आवडेल तसा कमी जास्त प्रकार म्हणजे कमी जास्त प्रमाण बघायचं. आपल्याला नाही पटलं तर आणखीन थोडंसं घ्यायचं खोबरं. आता हे मस्तपैकी जाळून घ्यायचं आहे आणि कांद्याला मी 2-3 चिरा देणार आहे. आता हे मस्त छान असं पेटलं पाहिजे बरं का खोबरं असं दोन्ही साईडनी. तुम्ही बघू शकता मी कांद्याला आडवा उभा असा चिरा देऊन घेतला आहे, वरती साधारण फुल केलं आहे त्याचं. तर रेसिपीला सबस्क्राईब करून घ्या प्लीज, लवकर लवकर पटापट म्हणजे आपण पुढे रस्सा बनवू आणि त्याच्यावरती आडवा हात मारूया. हे पाहे असं काळं छान करून घ्यायचं आहे त्याचं जाळून आणि खूप असा कोळसा नाही करायचा आहे, बस आउटर लेअर त्याची काळी झाली पाहिजे एवढंच. आणि चिरा याच्यासाठी मारला आहे की आतपर्यंत ते कांदा तो भाजला गेला पाहिजे, नाही तर तो वरचं भाजलं जातं आणि पडून जाते ती लेअर खाली जळून आणि आतलं मात्र तसंच कच्चं राहतं, कचवट राहतं थोडंसं. याच्यासाठी त्याला चिरे मारून घ्यायचे आहेत. आणि हे खोबरं पहा मी आता कसं भाजून घेतलेलं आहे काळं, आणि वाटताना आपण ते किसून घेऊयात. तर सगळ्या वस्तू दाखवलेल्या प्रमाणात घ्यायच्या आहेत. कमी अधिक प्रमाणावरती तुम्ही काही वेळेला आलं लसूण थोडंसं आवडत असेल तर जास्त घालू शकता, तिखट जास्त घालू शकता, ज्याला आवडत असेल त्यावेळेला तेल कमी घालू शकता. मी थोडंसं तेल जास्त घालून दाखवलं आहे. आता हे आपण बॉईल करायला ठेवायचं आहे चिकन. तर मी पळीमध्ये साधारण 1-1.5 चमचा मीठ आणि 1-1.5 चमचा हळद घेतलेली आहे. हे खेड्यात असं बनवताना मी बघितलं होतं, सो मी पण हीच पद्धत अवलंबते. चिकन शिजायला टाकताना ही पद्धतच. छान हळदीचा हा एक छान असा ब्लेंड येतो, त्याला तुम्ही टाकून बघा तेलामध्ये. हे तेल भांडं तापायला ठेवलं होतं आणि त्याच्यात आपण ते हळद आणि मीठ हे टाकून घेणार आहोत अगदीच मंद आचेवरती. जळून लगेच काळं नाही झालं पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे आपल्याला. आता याच्यामध्ये पटापट चिकन टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर डाऊन होईल खालच्या तेलाचं आणि हळदीचं. अशा प्रकारे ते ढवळून पण घ्यायचं आहे थोडंसं किंचितसं. पटापट याच्यामध्ये चिकन टाकलं की त्या नॅचरल ज्या खालच्या तेलाचं आणि हळदीचं टेम्परेचर डाऊन होईल आणि मग ते जळणं थांबून जातं. त्याच्यात पाणी टाकण्याची काही गरज पडत नाही आहे. आता हे थोडंसं हे ढवळून घ्यायचं. सगळं मी चिकन टाकून दिलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण याला बघा कशी वाफ येते आहे खालून छान. आणि बघा याचा कलर, ते तेलामध्ये हळद टाकली ना की एक छानसा असा याला सुगंध येतो आणि कलर पण छान येतो. सो आता याला ना पाणी सुटेल स्वतःचं अंगचंच. तर आपण त्या पाण्यावरच थोड्या वेळ याला होऊ देऊया आणि फक्त वरून जळू नये म्हणून झाकण घालून त्याच्यावर पाणी ठेवूया. हे बघा मी झाकण ठेवलं आहे आणि याच्यावर आपण आता पाणी घालून घेऊया. भरपूर पाणी घालायचं आहे, कारण थोडंसं जरी पाणी कमी झालं आणि मधून जरी ते ड्राय झालं ताट तरी पण हे पाहता या चिकनच्या वासावरती आता याला कळून गेलं आहे की मम्मा बाऊ बनवणार आहे. आणि जोई उठणं, बरं का उठणं, जा ना तिकडे, जा बरं किचनच्या बाहेर जा, माझ्याकडे बघतोय हा, जा ना, जा. नाही, हा हलणारच नाही आता चिकन बनेपर्यंत, हा हलणार नाही इथून, गॅरंटी आहे मला. जोई जातो का बाहेर तू? जाऊ दे मी बनवते, हा नाही हलणार. हे बघा आपण पाणी ठेवलं होतं तर याला पाणी खाली सुटलं पण आहे. आपण याला आता थोडंसं ढवळून घेऊया. गॅस मी फुलच ठेवला आहे. हे बघा थोडंसं पाणी खाली सुटलेलं आहे आणि थोडंसं कचवट दिसतं आहे ते, पण तरी याला ढवळून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यावरती परत आपण
झाकण ठेवूया. आणि आपण आता थोडासा मसाला भाजायला घेणार आहे, गरम मसाला. तर थोडंसं तेल टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि आपण याच्यामध्ये खडा मसाला घेतलेला आहे. आता आज हे 2 मसाले विलायच्या, 3 बाजा, हे थोडंसं लायकेन दगडफूल घेतलेलं आहे. आणि थोडी हे 7-8 लवंगा घेतल्या आहेत, 20-25 काळे मिरे घेतले आहे आणि 1 पट्टी दालचिनी घेतलेली आहे बस. आणि याचे मी तुकडे करून घेतलेले होते, हे थोडेसे तुकडे केलेले आहेत. आणि 3 बाजाची फुलं घेतलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त मी काही घेतलेलं नाही आहे. हां, धणे घ्यायचे आहेत, तर धणे न घेता मी कोथिंबीर वाटणात घेणार आहे. आणि जिरं मात्र मी चिकनच्या रेसिपीला, चिकन मटन नॉनव्हेजच्या रेसिपीला वापरत नाही, किंवा त्याची भाजलेली पूड पण नाही वापरत मी. तर आता हे जास्त आकाराचा मसाला आधी भाजून घ्यायचा आहे. सगळं जर एकदम टाकलं आपण तर काय होतं की छोटा मसाला जास्त भाजला जातो आणि तो करपतो. सो मोठ्या आकारातला मसाला आधी टाकावा. हे पहा, गॅस मी खूप नाही ठेवलेला, तेल नाही तापवलेलं, कारण बरेचदा काय होतं की हा मसाला जळून जातो जास्त टेम्परेचर झालं की. आणि ते काळं होण्यात अर्थ नाही आहे. मसाला हा मसालाच राहिला पाहिजे. उगीच त्याच्यातले सगळे इसेन्शियल ऑइल्स उडून गेलेले आहेत आपल्या भाजण्यापायी, तसं व्हायला नको. आणि आता आपण गॅस बंद पण करून टाकणार आहे. झाला, मी गॅस बंद करून टाकला आहे. तर आता एवढ्या ह्याच्यावरती आपण शेवटी हे लायकेन टाकून घेणार आहे, दगडफूल. हे दगडफूल म्हणजे एक नॅचरल अजिनोमोटो असतं. यांनी खरोखर अजिनोमोटोसारखी टेस्ट येते रश्श्याला वगैरे, त्यामुळे ते घालावं, आवर्जून घालावं नॉनव्हेज पदार्थांमध्ये वगैरे. व्हेज पदार्थांमध्ये वगैरे पण घातलं तरी चालतं आहे. हे पहा, आता मंद आचेवर छान केल्यामुळे ही बघा मसाला विलायची छान फुगली आहे. आता आपण चिकनकडे बघून घेऊया एकदा. क्या हाल आहे बाई. ओ हो, मस्त पाणी सुटलं आहे, वाह. आणि हे आमचं पाणी सुटलं आहे बरं का. अब इसमें थोड़ा सा ये ऊपर का पानी डालते हैं अपन. आता याला सफिशियंट पाणी टाकून आणि आपण उकळू देऊयात. आणि या पद्धतीनेच केलं तर ते पीसेस मोडत नाही. उगीच घाई करायला आणि शिजवायला, कुकरमध्ये शिजवायला वगैरे जाऊ नये. असं शिजवावं बेटर, किंवा डायरेक्ट मसाल्यामध्ये शिजलं तरी चालेल. आता याच्यावर परत आपण पाणी टाकतो आहोत, कारण होऊ शकतं की तुमचं लक्ष नाही किंवा काही वेळेला एखादं काम असतं, अशा वेळेला चिकनचं पाणी आटायची शक्यता असते. आता आपण वाटप करूया. आणि याच्यामध्ये आलं थोडंसं चिरून घेते आहे मी, कारण एवढं मोठं आलं वाटणं शक्य नाही आणि त्याच्यावर दणके मला ओट्यावर घालता येणार नाहीत. सो आलं लसूण वाटूया आपण. आज मी पाट्यावरच वाटणार आहे, जरा मला हुक्की आली आहे. भाई शौक पूरा करते करते अपनी तो ज़िंदगी निकल जाती है. यानी खाने के लिए मैं हूँ या मेरे लिए खाना हूँ, कुछ डिफिकल्ट आहे बोलना. पण आहेत मला, माझे शौक आहेत ते, आणि मी ते आवर्जून मेंटेन करते. सो आपण वाटायचं आहे. आज मी वाटणार आहे छानपैकी. आणि या वाटपातनं काय आहे की तुम्हालाही दाखवता येतं आहे मला की वाटायचं कसं आहे ते. काही रेसिपीज नवीन मुली वगैरे असतात, त्यांना ॲक्च्युली माहिती पण नसतं कसं वाटायचं असतं ते. माहिती असतं पाटावर वंटा नावाची काहीतरी चीज अस्तित्वात आहे, पूर्वी होती. दोज आर प्रिमिटिव्ह स्किल्स वगैरे वगैरे. बट प्रिमिटिव्ह स्किल्स आर ॲट देअर प्लेसेस फॉर नाव जनरेशन. हल्लीच्या मुलींना कुठे माहिती आहे, किंवा मुलांना तरी कुठे माहिती आहे की वाटायचं कसं. बऱ्याच जणांना नाही माहिती. सो मी मधून हुक्की आल्यासारखी हे दाखवत असते कसं वाटायचं आहे ते. तर आलं लसूण आपण काढून घेऊया आणि बाकीचा मसाला वाटवायचा घेऊ आपण एकानंतर एक. याच्यामध्ये हाताला वगैरे आग होते म्हणून मी हिरव्या मिरच्या घेत नाही. आपण खोबरं आता किसून घेणार आहे, सगळं होतं तेवढं. बरं, मी थोडीशी 1 पट्टी आणखीन ती भाजून घेतली होती गॅसवरती, मला थोडीशी कमी पडली म्हणून मी आणखीन घेतली आहे 1 पट्टी. सो आता हे खोबरं माझं झालं आहे, आपण हे वाटूया आता.
आता आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे पर्टिक्युलरली वाटप घाटप हे थोडंसं जास्त, म्हणजे लिटरली मी त्या मिक्सरचा जीव घेते असं म्हटलं तरी चालेल. माझ्याकडे मिक्सरचे सतत फ्रिक्वेंट येणारे प्रॉब्लेम आहेत. यावरनं माझ्याही लक्षात येतं की आपला मिक्सरचा थोडासा वापर जास्त आहे, शिल्लक आहे. सो वाटप घाटप याची वेळ येतेच बरेचदा. आणि पहिला पाटा होता, पण अनफॉर्च्युनेटली तो घराच्या रिनोव्हेशनमध्ये कुठेतरी गेला. त्या मजूर लोकांनी भराभर पाडलं आणि माझा तो पाटा गाडला गेला. त्यामुळे मी नवीन घेतला आहे हा. पण हा छोटा पडतो आहे, मला दुसरा घ्यावा लागेल. पण तात्पुरतं चालून जाते. हा सुटसुटीत पण आहे ओट्याला. आपण आता सुका मसाला वाटून घेतो आहे. आणि मी सुका मसाला आहे त्याच्यातच मिळवणार आहे. फक्त हा मी खडा मसाला थोडासा आधी नीट वाटला जाईल म्हणून तो बारीक करून घेते आहे. आणि कांदा मी काढून घेतला होता बाजूला. कांदा अजून बारीक झालेला नाही आहे. आता आपण टाकू. तर थोडी कोथिंबीर पण वाटणात घाला. मी ती वाटणात दाखवली नाही आहे तुम्हाला, म्हणजे वाटताना माझं लक्ष नाही राहिलं. तर हे सगळं वाटण आता होत आलेलं आहे माझं. ते बघा हिरवं हिरवं दिसतं आहे, म्हणजेच मी कोथिंबीर घातली आहे. तर थोडीशी छानपैकी या वाटण केलं कोथिंबीरचं की त्याला एक छानसा फ्लेवर येतो. धण्यापेक्षा थोडासा वेगळा येतो फ्रेश कोथिंबीरीचा. मस्त असं चिक्कण असं वाटण आलेलं आहे. आणि याचं वाटण केलं ना की याचे ज्युसेस सुटतात. एक थोडा सुंदर वास येतो छानसा. काय माहिती, मिक्सरचे आपले फायदे आहेत, वाटणाचे आपले फायदे आहेत. काहींना वाटलेलं आवडतं, काहींना मिक्सरचं आवडतं. दोन्ही छान आहे. हे आलं लसूण पण मी यातच टाकून घेते आहे. आता आपण सगळं काढून घेऊया. आणि थोडंसं पाट्याचं पाणी पण काढून घेऊ. थोडंसं किंचित पाणी घालूया याच्यात पाट्यावरती. आणि हे पाणी असं हाताने काढून घेऊ. तुम्हाला मी ही प्रोसेस दाखवते आहे. पहा ही बाई किती पाला लावत बसली आहे, असातला काही भाग नाही आहे. आता हा मी धुवून ठेवून दिलेला आहे पाटा. तो चलो नेक्स्ट प्रोसिजर प्लीज. तर आता आपण मसाला भाजलेली ही छोटी कढई मी घेतलेली आहे. शेजारी चिकन उकळलेलं आहे, ते मी गॅस बंद करून घेतला आहे त्याच्यातला. आणि याच्यात सफिशियंट तेल घेतलेलं आहे. हे तेल मला असं वाटतं जास्त घेतलेलं आहे मी आज, कारण चिकनमध्येही आपण घातलं होतं. आणि तेलाचं प्रमाण हे काउंटेबल असावं, इन्क्लुझिव्ह. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मीठ, तिखट वगैरे या गोष्टी, पण तेल या गोष्टी साधारण आपण प्रत्येक गोष्टीला वेगळ्या प्रमाणात वेगवेगळं यूज केलेलं आहे. आता तिखट घालते आहे मी, हे दोन्ही, साधं तिखट आणि बॅडगी मिरचीचं तिखट. तर आपल्या प्रमाणानुसार आपण वाढवायचं आहे ते. हे वाटणाचं पाणी मी थोडंसं टाकलेलं आहे, मसाला जळू नये म्हणून. आणि थोडंसं वाटणाचं परत टाकणार आहे पाणी मी. आणि आता हे पाणी टाकल्यानंतर परत तेल सुटेल. परत तेल सुटलं की समजून घ्यायचं की आपलं आता मसाला भाजून झालेला आहे. हे बघा, हे उरलेलं पाणी पण मी आता टाकलेलं आहे. तर हे पाणी आटून आणि परत तेल याला थोडंसं सुटलं की समजायचं की आता वाटण झालेलं आहे आपलं. हे बघा छानसं पाणी, आता तेल सुटायला लागलेलं आहे याला. तो हो गया हमारा मसाला रेडी. आता हे पाणी या मसाल्यामध्ये टाकते आहे मी. चिकनच्या त्या प्लेटवरती गरम पाणी होतं, ते हळूहळू याच्यामध्ये टाकून घेऊया आपण. आणखीन टाकूया थोडंसं, आहे तेवढं सगळं टाकूया त्या प्लेटवरचं पाणी. हे बघा, आणि हळद टाकलेली नाही आहे याच्यामध्ये, किंवा वरचा मसाला पण नाही टाकलेला, कारण आज आपण खडा मसाला वापरला आहे. तेव्हा उगीचच खडा मसाला वापरल्यानंतर गरम मसाला वापरण्याची काही गरज नाही आहे. कारण मसाले बरेच वेळा मग अति टाकले की हावी होतात थोडेसे नॅचरल फ्लेवर्सवरती. आणि हळद मी याच्यात टाकलं नाही आहे, कारण हळद आपण चिकनमध्ये पण ॲड केली होती, ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल.
थोडंसं पांढरट वाटतं आहे हे, पण नंतर नाही वाटणार कारण चिकनमध्ये ऑलरेडी भरपूर हळद आहे. वा वा वा, मस्त. मला आत्ताच भूक लागली आहे. ये तेज़ कितना करना है, कम करना है, ज़्यादा करना है, आप आपकी मर्ज़ी से कर सकते हैं. देहात में लोग ज़्यादा खाते हैं तेज़, तो हो सकता है इसमें मिर्च भी डाली गई हो. आता कसूरी मेथी डाल लेनी है आपने को, या फिर हरी ताज़ी मेथी भी डाल सकते हैं, उससे भी बढ़िया स्वाद आता है. टेस्ट करूया थोडीशी. आणि छान उकळतंय मस्त. आता हा रस्सा मी वाढवला नाही आहे कारण परत संपवायचे प्रॉब्लेम येतात. याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून आणि रस्सा वाढवता पण येऊ शकतो थोडासा. आता आपण प्लेट वाढूया. पेशन्स संपत आलेला आहे. मस्त काळं काळं छान दिसतंय ते. तर्री आलेली आहे छानशी काळी काळी. ये हुई बात. वा वा वा, आम्ही मस्तपैकी भाकरी टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे आता जेवणाची पूर्ण तयारी झाली आहे. चला रे, चलो जल्दी बैठेंगे खाना खाने के लिए. चलिए फिर सब्सक्राइब कीजिए पटापट. चला लवकर सबस्क्राईब करून टाका, म्हणजे मी अशाच छान छान रेसिपीज दाखवायला नवीन रेसिपीज आणत जाईन तुमच्यासमोर. अँड थँक्स फॉर वॉचिंग. खूप खूप धन्यवाद. पूर्ण रेसिपी बघितल्यानंतर पहा कशी मस्त चळचळीत छान रस्सा दिसतोय. सो बाय.